नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मी विक्रांत सपकाळ मनापासून आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, वन्य प्राण्यांमुळे शेतीचे 40,000 कोटींचे नुकसान झालेले आहे। मित्रांनो, शेतकरी वर्ग नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे आणि अशाच जनावरांच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील नुकसान होत आहे। आता याच्या संदर्भात सरकार कसं मदत करणार आहे, प्राण्यांवर कसं नियंत्रण करणार आहे, यासाठी काही अनुदान देणार आहे का, हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी, राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला ही सविस्तर माहिती काय आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यात मानव वन्यजीव संघर्षामुळे दरवर्षी शेतीचे 10,000 ते 40,000 कोटींचे नुकसान होत असून यामुळे 62% त्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केले आहे, तर 54% शेतकऱ्यांनी एक पीक घेणे बंद केले आहे। या परिस्थितीचा थेट परिणाम शेतमजुरांच्या रोजगारावर व स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहे, असा निष्कर्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे केलेल्या मानव वन्यजीव संघर्ष शेतीच्या नुकसानीचा सांख्यिकीय आढावा या राज्यव्यापी अभ्यासात समोर आला आहे। मित्रांनो, या परिस्थितीचा थेट परिणाम शेतमजुरांच्या रोजगारावर व स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहे। मानव वन्यजीव संघर्षामुळे शेतीवर झालेल्या परिणामांचा भारतातील पहिल्याच राज्यव्यापी अभ्यास असून या अहवालाचे प्रशासक गोखले संस्थेचे कुलपती संजीव सानियाल यांच्या हस्ते नुकतेच झाले। यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ अशा सर्व विभागांचा समावेश आहे। भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे निवृत्त प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ डॉक्टर मिलिंद वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल तयार करण्यात आला आहे। सध्याचे वन्यजीव संवर्धन धोरण आणि नुकसान भरपाईची व्यवस्था पूर्णपणे अपुरी ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे। या गंभीर आर्थिक नुकसानीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असून अभ्यासानुसार जंगलतलाच्या गावांपुरतेच नव्हे तर जंगलापासून दूर असलेल्या भागातही रानडुक्कर, नीलगाय, माकड, सांभर, गवा या शाकाहारी प्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान होत आहे। शेतकऱ्यांच्या मते प्रति हेक्टरी सरासरी 27,000 रुपयांचे नुकसान दरवर्षी होते। यामध्ये राखण, कुंपण, पीक बदल यांचा खर्च समाविष्ट नाही। प्रत्यक्ष नुकसान आणखी जास्त आहे, मात्र याबद्दल मिळणारी नुकसान भरपाई एकूण नुकसानीच्या केवळ 1 ते 2% मिळते। प्रक्रियेची गुंतागुंत, जागरूकतेचा अभाव आणि अत्यल्प मोबदला यामुळे अनेक शेतकरी दावा करण्यास टाळाटाळ करतात। नुकसानी पलीकडील देखील परिणाम आहेत। अभ्यासात असे स्पष्ट झाले की पिकांच्या थेट नुकसानीबरोबर अनेक अप्रत्यक्ष तोटेही शेतकऱ्यांना सहन करावे लागतात। कोकणात रानडुक्कर आणि माकडांच्या हल्ल्यामुळे अनेकांची परसबाग बंद केली। कोकणातील दशांग शेती नाहीशी झाल्याचे एका शेतकऱ्याने मुलाखतीत सांगितले। अभ्यासात नुकसान भरपाई व्यवस्थेचा पुनर्विचार, सपोर्ट कम रिवॉर्ड पद्धतीचा प्रायोगिक अवलंब तसेच वन्य प्राण्यांच्या पिकांवरील हल्ल्यांची कारणमीमांसा करण्यासाठी दीर्घकालीन संशोधनाची शिफारस केली आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय वन्यजीवांचे दीर्घकालीन संवर्धन शक्य नाही, त्यामुळे धोरणाचा पुनर्विचार करून शेतकरी आणि वन्यजीव दोघांच्याही हिताचा समतोल साधणे आवश्यक आहे, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे। तर मित्रांनो, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते आणि त्यावरून आता जे शाकाहारी जनावर आहेत, जे जंगलामध्ये राहतात, ते देखील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात। त्यामुळे शेतकरी हा चारही बाजूने घेरल्या जाऊनही संकट येतो। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वन्यजीवही वाचला पाहिजे आणि शेतकरीही वाचला पाहिजे, त्यासाठी सरकारने अशी काही योजना केली पाहिजे जेणेकरून या दोघांनाही फायदा झाला पाहिजे। मित्रांनो, तुमचं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपण लवकर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।